हे बघा आमच्या बबलीचं पिल्लू. याचं नाव आळंदी आहे. चिंगू चिंगू याला सोडून झालंय. मग कसलं उधाळतं आता बघा पळण. हे थांब चिंगू चल गिडे. हिला बघा मी आता ना हिला शिकवलं या ते डिजिटल टी व्ही आपला बोलायला शिकवलंय. आता हे बघ कशी बोलते आहे दाखव बोलून. गाईज एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आहे आता आमच्या रानामध्ये आणि आताचं टायमिंग झालेलं आहे जवळपास 6:30 वाजल्यात आता. आणि तरी आम्ही रानात आहे. तर रानात असण्याचं कारण असं आहे की मी लिंब घालीत होतो. मी लिंबाच्या खेपा करीत होतो ठीक आहे. पण ही बघा ही पण खाली आली भाजी खुडाय भाजी खाली आली. एवढी भाजी हिने खुलडी आहे. आणि मी गावात गेलतो. गावात गेल्याच्या नंतर पेट्रोल टाकलं नाही त्यांनी चॉकलेटी आणल्यात. आई तुला चॉकलेटी खायच्या का ग? आई म्हणती माझी साखर वाढन. तर चला मी खातोय चॉकलेट. कोणती चॉकलेट आहे माहिती का ही? DR डेअरी. बागाच्या कोपऱ्यावरचं गवत कापू की आपण पलीकडच्या साईडनी त्या साईडला आहे ते. तूच बसली भाजी खुडीत. हरभऱ्याची भाजी आपण खायची. ही गवत आपली गावरान गाय खाणार. दूध देणार संध्याकाळी मस्त पैकी. मग आपण ती दूध खाणार. माहितीच नव्हतं. हे दिसतंय हे तर गाईज आम्ही सगळं गवत कापणार आहे. हे जेवढं वरंबेव गवत दिसतंय हे सगळं आम्ही आमच्या बबलीसाठी गावात काढणार आहे. हे बघा आता 7:30 वाजत आल्यात 7. आणि तरी आमचं काम चाललंय. दिवसभर आम्ही रानात काम केलं लिंब काढत तरी हिचं कामच चाललंय. अजून गाय बांधायची घरी जाऊन. तर गाईज आता मी आईला एक प्रश्न विचारणार आहे. तर आम्ही इमानदारीने काम करतोय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही रानात आपदतोय. तरी आम्हाला असं म्हणावं असं आउटपुट भेटा नाही. आमच्या यूट्यूबला पण व्हिडिओ माणसालाही पाहत नाहीत. तर आई तुझं काय म्हणणं आहे ह्याच्यावर? माझं असं म्हणणं आहे आता खरं जास्त लई कष्ट मन लावून जे कष्ट करतात ना त्याची किंमत जगात कमीच आहे. आणि जे कष्ट न करता पैसा कमवतात ना ती लई श्रीमंत आहेत. त्यांना वाटतं आम्ही डोक्याने पैसा कमवतोय पण पोटाला खायला किती जरी पैसा कमवला तरी पोटाला खायला भाकरच लागते ना. गवत खाऊन नाही ना माणसं पोट भरीत. म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे असं म्हणायचं 2 नंबरी लोक पैसा कमवतात. होय. म्हणजे कष्ट करून नाहीत कमी. म्हणजे 2 नंबरने जी माणसं पैसा म्हणजे 2 नंबरने माणसं पैसा कमवतात आणि आपण कष्टाने कष्ट करतोय तरी आपल्याला म्हणावं असं आउटपुट भेटा नाही. आणि शेतकऱ्याच्या ह्या माराला आपल्या हाय लिंब आहेत. आता ही वर 100 रुपये किलो लिंब असेल. आपला बाजार काय भेटतोय 60 रुपये. 60 रुपये. आपल्या जर हाय ह्या मालाचा आपल्या 100 रुपये बाजार भेटला तर शेतकरी साऱ्या मी तर म्हणते साऱ्या देशाचा बाप आहे. पण शेतकऱ्याला श्रीमंत होऊन देत नाहीत. जिथं आपण लिंब घालतो त्या लिंब घेणाऱ्या व्यापाऱ्यांचा माडी बंगलं त्यांच्या जरा 4 चाक्या गाड्या. आपला साधी मोटरसायकल सुद्धा घेता येणार नाही. सेकंड मोटरसायकल आपण 10 वर्ष झालं वापरतोय. आणि ह्यांचे पार माड्या आपण काटा टोचू अंगाला कातडी नाहीत राहिले आपल्या. ही शेतकऱ्याची अवस्था. आणि खरी आपल्या ना भारताची हीच परिस्थिती आहे आपल्या देशाची. म्हणूनच आपल्या देशातला शेतकरी सगळ्यात गरीब राहिलाय. त्याचा कुणीच विचार करीत नाही. तुम्हाला काय वाटतं काय ह्याच्याबद्दल? जी आई आज बोलली ती बरोबर आहे का चुकीचं? नाही खरं आहे. कारण आपण आपदतो आजचाच किस्सा. तू म्हणूच नको नाही मी म्हणले नाही ते तेवढंच टाकून देतो. तर मी आता परत माघारी आलो इथं हरभऱ्याच्या रानात. कारण इथं कशाला आलो माहिती का? आई गेली तिकडं त्या साईडला आणि मी इकडं कशाला आलो माहिती आहे का? कार्पतीचं इकडं राहिलो होतं म्हणून परत कार्पण ह्याला मी इकडं आलोय. आणि आई जी म्हणती ना ते एकदम बरोबर आहे. आज काय झालं आता आम्ही लिंब काढली होती. जवळपास 2-2.5 क्विंटल आमचा माल होता. तर लिंब काढल्याच्या नंतर एका व्यापाऱ्याचा मला फोन आला. तो काय म्हणला की तुमची 62 रुपये लेवलने लिंब घेतो. म्हणजे 62 रुपये किलोने लिंब घेतो तुमची. दुसऱ्याचा कॉल आला. तो म्हणला मी 64 रुपये किलोची 64 रुपये किलोने तुम्हाला लिंबाची लेवल देतो. म्हणजे आम्ही रोज ज्याला घालतो तो 62 रुपयाने म्हणतोय आणि ज्यांनी दुसऱ्याने कॉल केला तो 64ने म्हणतोय. मग आम्ही काय केलं रोज ज्याला विश्वासाने घालत होतो त्याला आम्ही आज घातले ना आम्ही दुसऱ्या काट्यावर जाऊन घातली. म्हणजे असं व्यापारी ही म्हणजे शेतकऱ्याला सगळी लुटाई बसलेली. ह्यात काहीच चुकी नाही की आई जी बोलते ती चुकीचं आहे. माझ्या मताने तर बरोबर आहे. तुमच्या मताने काय वाटतं ते सांगा. त्याच्या अगोदर ही कार्पेटचं गवाद बांधून आपल्याला लवकर घरी जायचं आहे. कारण आमची तर बिबटे दिसलेला आहे बऱ्याच माणसांना. रात्रीचं एवढ्या वेळ रानात थांबणं ही चुकीचं आहे. तुम्हाला दाखवतो हे तो सगळी झाडच आहे. लिंबुनीचे बागच आहेत.
त्यामुळं एकदम भीतीचं वातावरण आहे इकडं. आणि बिबट्याला लपाय ही असली जागा एकदम बरोबर आहे, त्याच्यामुळं लवकर आम्हाला घरी जावं लागेल. 7 वाजत आल्यात जवळपास. हे बघा इथंच रान एवढं मोकळं आहे. तिकडं लिंबुनीची बाग आहे, पुढं पण बघा लिंबुनीची बाग आहे, आणि ही आमची लिंबुनीची बाग आहे. हे बघा जवळपास घरी यायला 7 वाजल्यात. अंधार पडला एकदम. बाबा चंद्र पण उगावला बरं, एवढा अंधार पडला इकडं बघा. अंधार पडला आहे. जवळपास घरी यायला आम्हाला 7 वाजल्या आणि आम्ही चलतच आलो आहे. आता सध्या काय गाडी नाही आपल्याकडं. याला आपलं घर. आणि आता बघा गाय वरडण आम्हाला जवळ आल्याच्या नंतर पाहून बघा गाय वराडली. बबली हो होय. लाईट लावतो आता. लागली लाईट. आणि हे बघा आमच्या बबलीचं पिल्लू. याचं नाव आळंदी आहे. चिंगू ए चिंगू, तर तुझ्या आई आणतो आता. आणि आळंदी ठेवलंय, मी त्याला चिंगू म्हणतो. चिंगू आपलं सध्या सोपं आहे. आणि त्याला आता मला ह्या खुट्याला बांधायचं, तर चला त्याला आणायला जाऊ आता. थांब. आम्हाला गाठण सोडून दे चिंगू. दम आहे का नाही तुला? गाठण बॅग बांधली. एक गाठण राहिली फक्त. एक गाठण राहिली की सुटून जाईल. ते आता याला सोडून झालं. मग कसलं उदाळतं आता बघा पळण. हे थांब चंगू, चल इकडे. याला जरा खेळून देतो आज. इकडे हिला बघा मी आता ना हिला शिकवलंय. ते डिजिटल टी व्ही आपला बोलायला शिकवलंय. आता हे बघ कशी बोलते. आहे दाखव बोलून. हां कोणतं गाणं सर्च करायचं चाललंय? मला मी सांगू हरिपाठ का लागा नाही. युट्यूब लावलं नाही म्हणून युट्यूबच ओपन आताशी केलंय. बघा आता हे बराबर लावे ना. उजळले भाग्य आता. काय होते गड्या? उजळले भाग्य आता अभंग. लागला का? आई लागला लागला. हेच आहे का? हे अभंग. रात्री पाहुणे येणार होतो म्हणून मागं लावला होता बल. इथं मी बल लावतो बाथरूममध्ये. काल मागं बल लावला होता ना मी. पाहुणे यायचं होतं. बटन बल आहे का बंद आहे बघतो. बटन बंद आहे बघ, नाही तर चिटकून इथंच काय व्हायचं. काय ह्याच्यामध्ये कसलेलं आहे घाण साठली हो. लावला तो लाईट लावून बघतो. ओके डन. रात्री हे काय बाथरूममधलं बल मागं लावला होता बघा. मागं कसं दिसतंय. आता नवीन लावला बाथरूम. चल 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 तात्या दूध घेऊन आल्यात. चला 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 चला. आला का काय गड्या? इथं दूध आणलंय ना. थांब थांब तुझी वाटी घेऊन ये जा. म्याव आज आपल्या जेवणात आहे कोणची भाजी ही? हरभऱ्याच्या भाजीचं वरण. आणि आम्ही आता बाहेर जेवतो. इथं बघा चुल आहे, दूध ठेवली. आता आम्ही खातोय आज चुका खातोय. हरभऱ्याचा जेव मग कशी आणला होता तेव्हा.